आम्हाला कोणत्या पद्धतीची बाजू मांडण्याची संधी न देताना पोलीस बळाचा वापर करण्याची धमकी देऊन आम्हाला त्या ठिकाणून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे। याचा आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाच्या वतीने त्यांचा जाहीर निषेध करतो। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं दापोलीतील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत। त्यांनी जाणून बुजून आमच्या उमेदवाराचा अर्ज बाद केला आहे असं त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे। दापोली निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निषेध करतानाच पक्षाकडून त्यांना बदलण्याची मागणी करणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे। पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 ही प्रक्रिया चालू आहे। आज दापोली उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी श्री सूर्यवंशी साहेब यांच्या दालनामध्ये ज्या उमेदवारांनी पंचायत समिती व जिल्हा परिषद या गटातून किंवा गणातून उमेदवारी अर्ज दाखल केले होते त्यांची आज उमेदवारी अर्जाची छाननी होती आणि त्याच्यामध्ये वैध किंवा अवैध असे उमेदवारी अर्ज ठरवून आज छाननी प्रक्रिया पूर्ण होणार होती। छाननी प्रक्रिया अतिशय चांगल्या पद्धतीने चालू असताना सर्व राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींनी आणि उमेदवारांनी खेळीमेळीच्या वातावरणात छाननी प्रक्रिया पार पाडण्याचा निर्णय घेतला आणि तशा अर्थाने अतिशय चांगल्या पद्धतीने छाननी प्रक्रिया पार पाडण्यासाठी राजकीय पक्षाने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना मदत केली। परंतु 7 कोलबाजे गटातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे उमेदवार श्री कमलाकर बाबूराव आंगळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता। त्यांना पक्षाने एबी फॉर्म सुद्धा दिलेला होता, परंतु ते पोलीस पाटील होते आणि त्यांनी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी रिसर उपविभागीय अधिकारी जे आता निवडणूक निर्णय अधिकारी आहेत यांच्याकडे मी उमेदवार जिल्हा परिषदेचा आहे म्हणून राजीनामा देतोय आणि त्याच्यावर पोच घेतलेला असताना सुद्धा निवडणूक उमेदवारी अर्ज भरताना कोणत्या प्रकारची त्रुटी न काढता जर ते पोलीस पाटील होते तर त्यांना उमेदवारी अर्ज नाकारण्याचा अधिकार होता, पण राजीनामा दिल्याच्या नंतर पोलीस पाटील म्हणून त्यांनी अर्ज भरायला त्यांना काही अडचण नव्हती। आणि यापूर्वी दापोली तालुक्यातील एका महिला पोलीस पाटील या व्यक्तीने 1 दिवस अगोदर गेल्या निवडणुकीमध्ये राजीनामा दिलेला असताना त्यांचा उमेदवारी ह्याच निवडणूक आयोगाने दाखल करून घेतलेला होता। तसंच 2017च्या पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये सुद्धा अंगणवाडी सेविका असताना सुद्धा त्यांनी रजेचा अर्ज दिलेला असताना सुद्धा त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज वैध ठरवला होता। आम्हाला त्यांनी कारण देत असताना पोलीस पाटील पद हे लाभाचं पद आहे असं सांगितलं आणि त्यांचा पोलीस पाटील पदावर आज ते नसताना सुद्धा जाणून बुजून हेतुपुरस्सर त्यांनी पोलीस पाटील पदाचा राजीनामा दिला। याचा राग ठेवून पूर्वग्रही दूषित राहून सत्तेच्या काही केंद्रित लोकांकडून ते प्रभावित आहेत आणि ही निवडणूक ते स्वकेंद्रित करत आहेत। खरं पाहता पंचायत समिती गणाचे निर्वाचन अधिकारी आणि जिल्हा परिषद गटाचे निर्वाचन अधिकारी हे वेगवेगळे असायला पाहिजेत, परंतु संपूर्ण 18चे 18 12 पंचायत समिती निर्वाचन गट आणि 6 जिल्हा परिषद निर्वाचन गट याचे सगळे अधिकार स्वतःकडे ठेवून काल रात्रीपर्यंत उमेदवारांना ताटकळत ठेवलं होतं। तसेच ज्या ज्या वेळेला शासनाकडून ईव्हीएम मशीन येत आहेत, व्हीव्हीपॅट येत आहेत, ह्या त्या ठिकाणी उघडायच्या असतात, लॉकर उघडायचे असतात, त्या ठिकाणी राजकीय पक्षांना कळवलं जात नाही आणि फक्त व्हॉट्सअपला मेसेज 8 वाजता व्हीव्हीपॅट मशीन ईव्हीएम मशीन येतात आणि आम्हाला 8 वाजून 5 मिनिटाला कळवलं जातं। त्याच्यामुळं ह्या दापोलीच्या निवडणुका ज्या आहेत या बायस पद्धतीने होत आहेत, पारदर्शकपणाने होत नाही। तेव्हा आम्ही पक्षाकडून निवडणूक निर्णय अधिकारी सूर्यवंशी यांना तात्काळ बाजूला करून नवीन निवडणूक निर्णय अधिकारी द्यावा अशी विनंती करणार आहोत। आम्हाला कोणत्या पद्धतीची बाजू मांडण्याची संधी न देताना पोलीस बळाचा वापर करण्याची धमकी देऊन आम्हाला त्या ठिकाणून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे। याचा आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाच्या वतीने त्यांचा जाहीर निषेध करतो।